जय शिवराय मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा रांगणा किल्ला याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर शिवकालीन मंदिरे, स्थळे याचाही आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. जर तुम्ही यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला, तर आपण आता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यावर म्हणजे रांगणा किल्ल्यावर आहे. तुम्ही पाहू शकता ही जी स्थळे आपण पूर्णपणे पाहायची आहेत. त्याचबरोबर रांगणा किल्ल्यावर पाण्याची सोय आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, उंच किल्ल्यावर त्यावेळी त्यांनी पाण्याची सोय केली होती. त्यामध्ये बारीक मासे पण आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. कडनी डोंगर, दऱ्या आणि उंच भागावर आपला रांगणा किल्ला. तुम्ही पाहू शकता. आपण मंदिरासमोर आलेलो आहोत. हे प्राचीन मंदिर आहे शिवकालीन. तुम्ही पाहू शकता. कडनी दऱ्या आहेत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, खोल दऱ्या. पूर्ण रांगणा किल्ल्याला चारी बाजून डोंगरांनी वेढलेले आहे आणि मधीच आपला उंच भागावर आपला रांगणा किल्ला आहे आणि कडनी दरी आहे. त्याचबरोबर गडावर थोडी झाडे झुडपे पण झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर आपण शिवकालीन स्थळांची माहिती घेणार आहोत. गडाचा पहिला प्रवेशद्वार, हनुमान दरवाजा दुसऱ्या प्रवेशद्वार, गडावरील तोफा, निंबाळकर वाडा, निंबाळकर चावडी, हत्ती शिल्प भुयारी मार्ग, गडाचे तिसरे प्रवेशद्वार, गणेश मंदिर, पाण्याचे तळे व महादेव मंदिर, राजसदर, रांगणाई मंदिर, देवीची मूर्ती, मारुती मंदिर, गडाचा नकाशा, तोफा, नारू दरवाजा, महादेव मंदिर आणि पाण्याचे तळे इत्यादी या आपल्या रांगणा किल्ल्यावर ऐतिहासिक स्थळे आहे, म्हणजे शिवकालीन स्थळे आहेत. तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर खाली खोल दऱ्या, पर्वतांच्या रांगा तुम्ही पाहू शकता मित्रांनो. पूर्णपणे गडावर गवत वाढलेले आहे आणि झाडेही खूप वाढलेली आहेत. तुम्ही पाहू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.